हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2019 या वर्षीच्या बोर्ड पेपरमधील ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ हर्षा अँड वर्षा's firm on 31st March 2016. They share profits and losses in 3:2 रेशो 3:2 दिला. बॅलन्स शीट ॲसेट्स ॲट बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि कॅश ॲट बँक. लायबिलिटीज ॲट कॅपिटल आणि सन्ड्री क्रेडिटर्स. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे आशा शुड ब्रिंग 80,000 ॲज गुडविल विच इज टू बी रिटेन इन द बिझनेस. शी शुड ब्रिंग 1 lakh ॲज हर कॅपिटल फॉर 1/4 share in future profit. Land and building valued 2,40,000 and furniture reduced by 10%. Land and building टिक मार्क करतो, फर्निचरला टिक मार्क करतो. प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्सला टिक मार्क करतो आणि द स्टॉक टेकन ॲट व्हॅल्यू ऑफ ₹2 lakh स्टॉकला टिक मार्क करतो. शेवटचे ॲडजस्टमेंट आहे ते ॲडजस्टमेंट महत्त्वाचे आहे, इम्पॉर्टंट करून मी ठेवतो त्याला. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. हे एक्झाम्पल पहिल्यांदा लिहून घ्या, आखून ठेवा आणि नंतर मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आता या एक्झाम्पलमध्ये अकाउंट्स कोणकोणते करायचे असतात तर हेडिंग पहिला येणार इन द बुक्स ऑफ फर्म. पहिला अकाउंट कोणता येणार रिव्हॅल्युएशन अकाउंट. गुडविल आणि बँक तुम्ही वर्किंग नोटमध्ये केले तरी चालतात, मी इथे सिक्वेन्सली केलेले आहेत. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट, म्हणजे मेनली रिव्हॅल्युएशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट हे तयार करून घेतो आपण. गुडविल आणि बँक अकाउंट तुम्ही वर्किंग नोट केल्यामध्ये केले तरी चालतील, पण याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स मिळतात, ते बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करावं लागतात किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शनचं डबल पोस्टिंग करताना हे आपलं अकाउंट्स आपल्याला उपयोगी पडतात, म्हणून हे अकाउंट्स आपण केलेले आहेत. आता एक्झाम्पल तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्हाला स्टेप पण माहिती आहेत. सर्वप्रथम आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. सर्व ॲसेट साईडला, कॅश ॲट बँक अकाउंटच्या डेबिट साईडला, लायबिलिटी साईडला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. समजा उदाहरणामध्ये या बाजूला लायबिलिटी साईडला जनरल लेजर दिला असेल, प्रॉफिट अँड लॉस दिला असेल तर तो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट करतो. पाहूयात आता. पहिलं ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग. ॲसेट साईडला लिहूयात लँड अँड बिल्डिंग, टिकमार्क आहे त्याच्यावर. इनर कॉलमला घेतो मी 2 लाख रुपये, एक वर जागा सोडली. फर्निचर 76,000, फर्निचर 76,000 याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला. सन्ड्री डेटर्स इनर कॉलमलाच, ॲसेट साईडलाच 3 लाख रुपये, 3 lakh rupees. स्टॉक 1,60,000, स्टॉक 1,60,000. आणि कॅश ॲट बँक आपण बँक अकाउंट तयार केला आहे, त्याच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,24,000. कॅश इन हँड म्हटलं असतं तर कॅश अकाउंट केला असता, कॅश ॲट बँक म्हटलं आहे म्हणून आपण बँक अकाउंट तयार केलेलं आहे. या पद्धतीने पहिल्यांदा आपण ॲसेटचं पोस्टिंग केलं, आता लायबिलिटी साईडचं पोस्टिंग करूयात. कॅपिटल अकाउंट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. हर्षा 2,80,000, वर्षा 2,80,000 आणि आशा न्यू पार्टनर आहे त्यामुळे तिचं कॅपिटल ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेलं नाही. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला आहे असेच, पण सन्ड्री क्रेडिटर्सला टिकमार्क नाही आहे त्यामुळे आपण आउटरला घेऊयात. पहिल्या 5 वय आपण कॅपिटलसाठी सोडतो. सन्ड्री क्रेडिटर 4 लाख रुपये. समजा इथेच जनरल लेजर दिला असता तर तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट केला असता ओल्ड पार्टनर्समध्ये. इथे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिला असता लायबिलिटी साईडला तर तो सुद्धा आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्ट्रीब्यूट केला असतं. ठीक आहे. ॲसेटचे आयटम ॲसेटला किंवा डेबिटला, लायबिलिटीचे आयटम लायबिलिटीला किंवा क्रेडिटला दाखवलेले आहेत. आता खाली दिलेले ॲडजस्टमेंट्स सोपे ॲडजस्टमेंट्स आहेत. पहिली, आशा शुड ब्रिंग 80,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल विच इज टू बी रिटेन इन द बिझनेस. म्हणजे गुडविलची रोख रक्कम तिने आणलेली आहे. रोख रक्कम आणली असेल तर 2 एंट्रीज करतो. कोणत्या 2 एंट्रीज करतो आपण? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट आणि गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवा, गुडविल ब्रिंग इन कॅश आणि गुडविल रेज ह्या एंट्रीमध्ये फरक आहे. गुडविल ब्रिंग इन कॅशच्या या 2 एंट्रीज होतात आणि गुडविल रेज असेल तर फक्त सेकंड एंट्री होते. आता या उदाहरणामध्ये गुडविल ब्रिंग इन कॅश आहे, मग कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स या 2 एंट्रीज लक्षात ठेवा. आता कॅश अकाउंटऐवजी कोणता अकाउंट आहे? बँक. मग कॅश ऐवजी कोणत्या अकाउंटला डेबिट करायचं आहे? बँक अकाउंटला डेबिट टू गुडविल अकाउंट. किती रुपये अशाने गुडविल आणलेला आहे? 80,000 रुपीज, 80,000 रुपये. बँक अकाउंटला डेबिट गुडविल म्हणजे गुडविल अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय बँक. गुडविल अकाउंटला क्रेडिट होणार बाय बँक
80,000 80,000. आणि दुसऱ्या एंट्रीचं पोस्टिंग गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. मग गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत? हर्षाज कॅपिटल आणि वर्षाज कॅपिटल, ह्या दोनच ओल्ड पार्टनर्स आहेत. टू हर्षाज कॅपिटल टू वर्षाज कॅपिटल अकाउंट. आता त्यांचा रेशो किती होता? 3:2. मी इथं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दाखवतो समजण्यासाठी, तुम्ही पेपरमध्ये ते स्वतंत्र करायचं असतं. 80,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. रेशो आहे 3:2, म्हणजे 3/5 आणि 2/5. 3/5 आणि 2/5. 3:2 म्हणजे भागलावे आपण. 5 एके 5, राहिले 3, 5 सक 30, म्हणजे 16,000 गुणिले 3, 16 48,000, 16,000 गुणिले 2, 16 32,000 रुपये. मग डिस्ट्रीब्युशन लिहिलं आपण 48,000 पहिल्या पार्टनरला, दुसऱ्या पार्टनरला 32,000 रुपये. गुडविलला डेबिट कॅपिटल, म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय गुडविल अकाउंट. बाय गुडविल अकाउंट 48,000 आणि 32,000. ठीक आहे, या पद्धतीने पहिली गुडविलची एंट्री केली, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. आता पुढे जाऊयात. पुढे आहे शी शुड ब्रिंग ₹1 लाख ॲज हर कॅपिटल. तिने स्वतःचे भांडवलाचे 1 लाख रुपये आणले. काय एंट्री करतो आपण? कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय एंट्री करतो? कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅश म्हणजेच बँक अकाउंटच्या डेबिटला टू आशाज कॅपिटल अकाउंट. न्यू पार्टनरचं नाव आशा आहे. टू आशाज कॅपिटल अकाउंट. किती रुपये भांडवल तिने स्वतःच आणलेलं आहे? 1 लाख रुपये. बँक अकाउंटला डेबिट कॅपिटल, म्हणजे कॅपिटल अकाउंटला काय होणार? क्रेडिट बाय बँक अकाउंट 1 लाख रुपीज, 1 लाख रुपये. यानंतर लँड अँड बिल्डिंग व्हॅल्यूड करायचे 2,40,000. इथे 2 लाख आहेत, 2,40,000 पाहिजेत, म्हणजे काय होणार याच्यामध्ये? प्लसला काय म्हणतो आपण? ॲप्रेसिएट किंवा इन्क्रीज. दोन्हीपैकी कोणता एक शब्द लक्षात ठेवा. ॲप्रेसिएट किंवा इन्क्रीज. किती रुपयाने वाढणार? 40,000ने. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आउटरला 2,40,000 आले. आता असेट वाढली म्हणजे प्रॉफिट झाला, आणि प्रॉफिट कुठं दाखवतो आपण? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, आणि लॉस असेल तर कुठं दाखवतो? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. हा पॉईंट तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलंच आहे, तो पुन्हा एकदा लक्षात घ्या. 40,000 रुपीज. यानंतर फर्निचर रिड्यूस बाय 10%. रिड्यूस शब्द आहे, डेप्रिसिएट शब्द आहे, डिक्रीज शब्द आहे. कुठलाही शब्द लिहा, मी तर डेप्रिसिएट लिहितो. डेप्रिसिएट किती टक्क्याने डेप्रिसिएट करायचे? रिड्यूस करायचे 10%ने. 76,000चा 10% किती येणार? 7,600. आउटरला येणार 68,800. इथे फर्निचर कमी झालेलं आहे. फर्निचर कमी झालं म्हणजे आपलं काय झालेलं आहे? लॉस. आणि लॉस कुठे दाखवतो आपण? रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवतो. टू फर्निचर अकाउंट किती रुपये लॉस झालेला आहे? 7,600 रुपये. लक्षात घ्या. प्रॉफिट झाला असता रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, लॉस झालेला आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. त्याच्यानंतर ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स टू बी मेड फॉर डाऊटफुल डेट. त्याला आपण RDD म्हणतो, आणि RDDची प्रोव्हिजन आपण नेहमी काय करतो? डेटर्समधून लेस करतो. लेस RDD 5%. 3 लाखचा 10% 30,000, म्हणजे 5% किती येणार? 15,000. राहिल्या आउटरला 2,85,000. इथे सुद्धा मालमत्ता कमी झाली. मालमत्ता कमी झाली म्हणजे नुकसान झालं. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवतो. टू RDD 15,000 रुपये, 15,000 रुपीज. त्यानंतर स्टॉकची व्हॅल्यू 2 लाख रुपये करा सांगितले. 1,60,000 होती, 2 लाख करा म्हणजेच काय होणार? ॲड. त्याला काय म्हणतो आपण? ॲप्रेसिएट. किती रुपयाने स्टॉक वाढणार आहे? 40,000 रुपयाने पुन्हा स्टॉक वाढणार, म्हणजे इथे परत आउटरला 2 लाख रुपये आले. स्टॉक वाढला म्हणजे आपला काय झालेला आहे? प्रॉफिट. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक 40,000 रुपये. बाय स्टॉक 40,000 रुपये. आणि शेवटची ॲडजस्टमेंट ही खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ हर्षा अँड वर्षा ओव्हर देअर ड्यू प्रपोर्शन ऑफ शेअरिंग प्रॉफिट्स इन द फर्म इज टू बी ट्रान्सफर टू देअर रिस्पेक्टिव्ह लोन अकाउंट. म्हणजे हर्षा आणि वर्षा यांचं जे जादा भांडवल आहे, जादा भांडवल म्हणजे काय? त्यांचं जे प्रमाण असतं त्या रेशोच्या, त्या प्रमाणापेक्षा जास्त भांडवल असेल तर ते रक्कम, भांडवलाची रक्कम आपण कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे? लोन अकाउंटला. बऱ्याच वेळा लोन अकाउंट सांगतात,
करंट अकाउंट सांगतात किंवा कॅश अकाउंट सांगतात. तुम्हाला जो अकाउंट सांगितलं असेल त्या अकाउंटला ती रक्कम ट्रान्सफर करायची आहे. इथे लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आपल्याला. मग ती वर्किंग नोट आधी करूयात, मग अकाउंट्स क्लोज करूयात आपण. आता यासाठी तुम्हाला न्यू रेशोचे एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, न्यू रेशो आणि गुडविलचा, तो तुम्हाला पाहावा लागेल. त्यात न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत बघा, हर्षा आणि वर्षा. हर्षा आणि वर्षा, त्यांचा रेशो किती आहे 3:2, 3:2, बरोबर. म्हणजे 3 आणि 2 5, 3/5 आणि 2/5. नवीन भागीदार कोण आहे, आशा. आणि आशाने व्यवसायात किती रुपये आणले, 1,00,000 रुपये, आणि तिचा शेअर किती आहे 1/4. नवीन पार्टनर आहे आशा आणि आशाचा शेअर किती आहे 1/4. मग कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो करूयात आपण. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो कसं करतो आपण, 3 स्टेपमध्ये करतो. पहिली स्टेप, ॲझ्युम फर्म्स शेअर ॲज 1. ॲझ्युम फर्म्स शेअर ॲज 1 म्हणजे पूर्ण संस्थेचा शेअर किती मानायचं तुम्हाला, 1 मानायचं आहे. पूर्ण संस्थेचा शेअर 1 माना. नंतर बॅलन्स शेअर इज इक्वल टू, बॅलन्स म्हणजे राहिलेला शेअर इज इक्वल टू कसा काढतात, 1 वजा न्यू पार्टनर शेअर, 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. 1 मधून नवीन भागीदाराचा शेअर वजा करा. 1 वजा नवीन भागीदाराचा शेअर किती आहे 1/4. आता याची वजाबाकी छेद समानकरण करायचे असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना छेद समान करता येत नाही, त्यासाठी सोपी ट्रिक देतो. 1 वजा 1/5 असेल, 1 वजा 2/5 असेल, 1 वजा 1/4 असेल, 1 वजा 3/4 असेल, 1 वजा 3/8 असेल, काही दिलं असेल तर लक्षात घ्या सोपी ट्रिक आहे. 5 मधून 1 गेले, छेदातून अंश वजा करायचा. 5 मधून 1 गेले म्हणजे 5 मधून 1 हिस्सा गेला, किती राहिले 4/5. छेद आहे घ्यायचा. 5 पैकी 2 गेले 3/5. 4 पैकी 1 गेला 3/4. 4 पैकी 3 गेले 1/4. 8 पैकी 3 गेले किती येणार मग 5/8. लक्षात घ्या छेद तोच ठेवलेला आहे, फक्त छेदातून अंश वजा करायचा आणि इकडे लिहायचं आहे. मग इथे 4 पैकी 1 हिस्सा गेला म्हणजे राहिले किती 3 हिस्से म्हणजे 3/4. आता शेवटची स्टेप, हा जो बॅलन्स शेअर आहे हा ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. आता ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, हर्षा इज इक्वल टू आणि वर्षा इज इक्वल टू किती डिस्ट्रीब्यूट करायचं आपल्याला 3/4, 3/4 हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यांचा रेशो किती होता 3/5 आणि 2/5, बरोबर. मग आता अंशाचा गुणाकार करूया. 3 त्रिक 9, 5 + 20, 3 दुनी 6, 4 पंचे 20 झाला. आता नवीन पार्टनर कोण होती, आशा. आशा इज इक्वल टू, आशाचा शेअर किती आहे 1/4. इथं मी छेद थोडासा मोठा करतो, लक्षात घ्या छेद थोडासा मोठा करतो. आता पहिल्या पार्टनरचा छेद 20 आहे, दुसऱ्याचं पण 20 आहे, तिसऱ्याचं पण मला 20च करायचं आहे, लक्षात घ्या. मग 4 जर 20 करायचे असेल तर 4ला किती गुणावे लागेल 5ने, 4 पंचे 20 झाले का 20. आता छेदाला जर 5ने गुणलं तर अंशाला सुद्धा किती घेणे गुणा 5नेच, म्हणजे 5/20 म्हणजे नवीन रेशो 9/6/5, 9:6:5, बरोबर. हा न्यू रेशो कॅल्क्युलेट केला. आता कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल किंवा न्यू कॅपिटल, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू कॅपिटल. आता आपल्याला पार्टनरचं कॅपिटल शोधून काढायचं आहे. इथं सांगितलेलं आहे कॅपिटल ॲडजस्ट करायचं आहे, एक्सेस कॅपिटल शोधून काढायचं आहे. पहिल्यांदा पार्टनरची नावं लिहूयात. पहिला पार्टनर कोण आहे हर्षा, दुसरा पार्टनर कोण आहे वर्षा आणि नवीन पार्टनर कोण आहे आशा. या आशाला मी स्टार करतो कारण की नवीन पार्टनर आहे. त्यांचा रेशो किती आला 9/6/5. आता इथं कोणाचं जर एकाचं भांडवल बेस घ्यायचं असतं, लक्षात घ्या, तर हर्षाने वर्षाचं कॅपिटल आपण घ्यायचं नाही. तर नवीन भागीदाराने जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा त्याने किती रुपये भांडवल आणलं होतं 1,00,000. मग नवीन भागीदाराचं भांडवल 1,00,000 रुपये लिहा. इथे क्वेश्चन मार्क करा, इथे क्वेश्चन मार्क करा, बरोबर. या पद्धतीने म्हणजे बेस कोणाचा घ्यायचा आहे न्यू पार्टनरचा 1,00,000 रुपये लिहिले. मग 5ला जर 1,00,000 असतील तर 6ला किती आणि 9ला किती. याच्यासाठी 2 पद्धती आहेत हे कॅपिटल शोधून काढण्यासाठी. तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण. कसा करतो या पद्धतीने करतो, लक्षात घ्या.
हा तिरकस गुणाकार करतो आपण. 1,00,000 गुणिले 6 भागिले 5. 1,00,000 गुणिले 6 भागिले 5. इथं कसं करणार? 1,00,000 गुणिले 9 भागिले 5. इथं करणार आपण 1,00,000 गुणिले 9 भागिले 5. ही एक पद्धत आहे. तिरकस गुणाकार करून तुम्ही ती रक्कम शोधू शकता. मी थोडी सोपी पद्धत सांगतो. 5च्या पटीमध्ये 10 येतात का सांगा मला? 5च्या पटीमध्ये 10 येतात का? येतात. 5 दुनी 10 म्हणजे दुप्पट आहे. मग 6ची दुप्पट किती हो? 12. आणि याच्या पुढे शून्य किती होते? 1 2 3 4. 1 2 3 4 झाले. सोपं आहे. 1,20,000. 9ची दुप्पट किती? 18. आणि शून्य किती आहेत? 1 2 3 4 म्हणजे रक्कम किती आली? 1,80,000. म्हणजे न्यू कॅपिटल 1,00,000, 1,20,000 आणि 1,80,000 हे शोधून काढलं. आता याचे दोन इफेक्ट मात्र प्रत्येकाने कायमस्वरूपी लक्षात ठेवा. हे विसरायचे नाहीत. दोन इफेक्ट खूप महत्त्वाचे आहेत. एक इफेक्ट दाखवतो आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला? डेबिट साईडला. काय म्हणून दाखवतो ते सुद्धा लिहितो मी. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. लक्षात ठेवा. हे दोन इफेक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. या ॲडजस्टमेंटचे आपण न्यू कॅपिटलचे दोन इफेक्ट करतोय. आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल नेहमी कुठे दाखवतो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सगळ्यांच्या लक्षात राहील का? बघा आता वर्किंग नोट समोर ठेवलेले आहे. वर्किंग नोट एकदा व्यवस्थित त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही वर्किंग नोट तुम्हाला नंतर लिहून घ्यायची आहे. आता याचं पोस्टिंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. मी मुद्दा म्हणून शेवटी दाखवतोय. आणि याला मी फक्त अंडरलाईन केले, स्टार केलेलं नाही. स्टार म्हणजे फरक असतो. पण इथे आपल्याला रक्कम मिळालेलं आहे 1,80,000, 1,20,000 आणि 1,00,000. 1,80,000, 1,20,000 आणि 1,00,000. आणि तुम्हाला माहिती आहे ही रक्कम नेहमी कुठं पाठवतो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पाठवतो. मग लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे कॅपिटल्स. पहिला कोण आहे? हर्षा. दुसरं कोण आहे? वर्षा. आणि तिसरं कोण आहे? आशा. 1,80,000, 1,20,000 आणि 1,00,000. या पद्धतीने आपण या वर्किंग नोटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता दिलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्या. हे दोन इफेक्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता दिलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंट संपल्या. आता नेहमीप्रमाणे अकाउंट्स काय करायचे आहेत? आपण क्लोज करायचे. पहिला अकाउंट कोणता क्लोज करतो आपण? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करतो. सगळ्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. अकाउंट्स क्लोज करूयात. क्रेडिट साईडची बेरीज जास्त दिसते मला इथे. ती मी लिहिली 80,000 दोन्ही बाजूला. 80,000 मधून 15 आणि 7 22. 22,600 वजा केले. 22 23. 23 आणि 7 30. 30 आणि 50 80. डेबिट साईडला फरक आला. त्याला तुम्ही टू प्रॉफिट ट्रान्सफर म्हणू शकता किंवा टू पार्टनर्स कॅपिटल म्हणू शकता. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट म्हणा किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणा. आता लक्षात घ्या ही बॅलन्स शीट ओल्ड पार्टनरची होती. म्हणजे डिस्ट्रीब्युशनसुद्धा ओल्ड पार्टनर्समध्येच होणार आहे. हर्षा आणि वर्षा. त्याचं डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला इथेच दाखवून देतो. 57,400 गुणिले त्यांचा रेशो किती होता? 3:2 म्हणजे 3/5 आणि 2/5. 5ने भाग लावूयात. 5 एके 5. परत एकदा 5 एके 5. 2 राहिले. 5 चोक 20. 4 राहिले. 5 8 40. 11,480. मग 11,480 गुणिले 3 करूयात. 8 त्रिक 24. 2 4 त्रिकोण 12 आणि 2 14. चला 1 3 एके 3 आणि 1 4 आणि 3 एके 3. आता 2ने गुणूयात. 11,480ला 2ने गुणलं 12,960. बरोबर. मग हर्षाला रक्कम आली 34,440 आणि वर्षाला आली 22,960. पहिला अकाउंट नेहमीप्रमाणे क्लोज केला आपण रिव्हॅल्युएशन. याचा फरक कॅपिटल अकाउंटला पाठवला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसात याला आपण काय म्हणतो? प्रॉफिट असं म्हणतो. किती आहे? 34,440 22,960. ठीक आहे. आता यानंतर कोणता अकाउंट क्लोज करतो आपण? गुडविल अकाउंट क्लोज करतो. गुडविल अकाउंट टॅली होतो किंवा ॲसेट साईडला फरक जातो. लक्षात घ्या गुडविल अकाउंटचा कधी लायबिलिटी साईडला फरक जात नाही. इथे गुडविल अकाउंट टॅली झालेलं आहे. किती रुपयाने टॅली झालं? 80,000 रुपयाने. आला तर याच बाजूला फरक येतो तो ॲसेटला पाठवायचा असतो. बँक अकाउंट हा
टॅली होऊ शकतो किंवा फरक येतो, आणि फरक आला तर दोन्ही बाजूला येऊ शकतो. लक्षात घ्या, इकडे पण येतो, इकडे पण येतो. इकडे फरक आला, मग सांगितलं या बाजूला जर फरक आला तर ॲसेटला पाठवतात, या बाजूला फरक आला तर लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट या नावाने पाठवायचा असतो. आता इकडची बेरीज जास्त आहे डेबिट साईडची, मग किती बेरीज आहे ते बघूयात आपण. 4,04,000, 4,04,000, फरक आला 4,04,000. हा क्रेडिट साईडला फरक आला, स्टार करूयात आपण. फरकाला काय म्हणतो, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, स्टार करूयात, अंडरलाईन करूयात. हा फरक कुठे पाठवतो, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पाठवतो. मग ॲसेट साईडला लिहा बँक 4,04,000. आणि समजा हाच फरक इकडे आला असता टू बॅलन्स कॅरीड डाऊन, तर कंसात काय लिहिलं असतं, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, आणि लायबिलिटी साईडला लिहिताना फक्त बँक म्हणत नाहीत, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात, लक्षात ठेवा. आणि आता कोणता अकाउंट क्लोज करायचा आहे, पार्टनर्स कॅपिटल. आता हे ॲडजस्टमेंट जरा नीट समजून घ्या. आतापर्यंत पार्टनर्स कॅपिटलचा फरक कॅपिटलला पाठवला होता आपण, पण ऑलरेडी आपण टू बॅलन्स लिहिला आहे. मग आता फरक आलेला कुठं पाठवायचा असतो, तर हे त्यांनी सांगितलेलं असतं, आपण स्वतःहून काय मनाने करायचं नाही आहे. हे त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याला, हा फरक कुठे पाठवायचा असतो. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते जरा नीट लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे त्यांनी, की त्यांचा फरक कुठे पाठवायचा आहे, लोन अकाउंटला. लक्षात घ्या, जर त्यांनी लोनला सांगितलं तर फरक कुठेही येऊ देत, लोन अकाउंट म्हणा. करंट अकाउंट म्हणलं फरक कुठे येऊ देत, करंट अकाउंट म्हणा. बँक अकाउंट म्हणलं कॅश किंवा बँक, तर फरक कुठे येऊ देत, कॅश ऑब्लिक बँक म्हणा. पण तेव्हा तुम्हाला काय करायला लागेल, कॅश ऑब्लिक बँक विचारला तर हा अकाउंट आधी नाही क्लोज करायचा. मग इथला फरक आधी कॅशला पाठवायचा आणि मग कॅश अकाउंट क्लोज करायचं. आता इथे लोन अकाउंटला सांगितलं आहे, मग करतो मी एक एक क्लोज करूया आधी. बघा, आशाचा घेतला मी तर दोन्हीकडची बेरीज मला सारखीच दिसलेली आहे, 1,00,000 रुपये, म्हणजे हा अकाउंट टॅली झाला. वर्षाची इकडची बेरीज 21 आहे, इकडची जास्त आहे, बरोबर. आधी इकडची मी करतो, 960 आहे असेच, 2 आणि 2 4, 8, 8 आणि 2 10, 3 13, चालेल 1, 3,34,960. त्यातून 1,20,000 गेले, फरक 2,14,960. इकडचे करूयात 440, 8, 8 आणि 4 12, 8 आणि 1 9 10 13, 13 आणि 3 16, 3,62,440. इथं फरक आला 1,82,440. हा जो फरक येतो त्याला आपण काय म्हणतो, टू लोन अकाउंट. करंट अकाउंट म्हणलं असेल तर करंट अकाउंट म्हणा, बरोबर. लोन शब्द परत लिहितो, टू लोन अकाउंट. बघा, त्यांनी सांगितलं करंट अकाउंट तर टू करंट अकाउंट म्हणा, लोन म्हटलं तर लोन म्हणा, कॅश म्हणलं तर टू कॅश म्हणा. पण कॅश म्हणलं तर कॅपिटलला डेबिट कॅश, मग कॅशला काय होणार, क्रेडिट बाय कॅपिटल, आणि मग हा अकाउंट क्लोज करायचा. पण इथं लोन अकाउंट सांगितलं आहे, मग टू लोन अकाउंट म्हणलं. आता एक सांगितलं तुम्हाला, या बाजूला फरक आला तो कुठे पाठवतो आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. इकडे आला असता कुठं पाठवला असता, ॲसेट साईडला. किंवा एकाचा इकडे आला असता, एकाचा इकडे आला असता, तर इकडचा फरक ॲसेटला, इकडचा फरक लायबिलिटीला. हा लायबिलिटी साईडचा फरक लायबिलिटी साईडला पाठवायचा आहे. लोन अकाउंट, कोणाकोणाचं लोन आहे, हर्षा, आणि दुसरं कोण आहे, वर्षा. किती हर्षा अकाउंटला फरक आला होता, 1,82,440, 2,14,960. आणि आता बॅलन्स शीट ही काय झाली पाहिजे, टॅली झालीच पाहिजे. ही बॅलन्स शीट आता तुम्ही टॅली करा, आणि किती रुपये टॅली होते ते मला सांगायचं आहे. पटकन टॅली करा तुम्ही. एकाच बाजूची बेरीज दोन्ही बाजूला लिहायची नाही अजिबात. एकाच बाजूची बेरीज दोन्ही बाजूला लिहायची नाही, दोन्ही साईडची बेरीज करायची आणि टॅली करायची. पटकन टॅली करा सर्वांनी. चला, टॅली झाली का, किती रुपये टॅली होते बघा, 11,97,400, 11,97,400. ठीक आहे, थँक्यू. एकदा बघा एक्झाम्पल सर्वांनी पूर्ण, त्याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा. या पद्धतीने आपण ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर, त्याच्यामध्ये न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, त्याचा वापर काय असतो ते सुद्धा पाहिलेलं आहे.